जनार्दनाय नमः। ओम 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 जनार्दनाय ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। जनार्दनाय नमः। ओम 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 जनार्दनाय नित्य घडो गुरुसेवा। ओम नमो गुरुदेवा। नित्य घडो गुरुसेवा। नित्य घडो गुरुसेवा। नित्य घडो गुरुसेवा। ओम नमो गुरुदेवा। ओम नमो नमो गुरुदेवा। ओम नमो गुरुदेवा। गुरुपेने कृतार्थ केले। नवरूपे कृतार्थ केले। करमातून मोकळे केले। करमातुने मुक्ती केले। करमातून मुक्तही केले। करमातुने मुक्ती केले। ओम नमो देवा। ओम नमो ओम नमो गुरुदेवा। देवा। ओम नमो गुरुदेवा। मंत्राने पावन केले। गुरुमंत्राने पावन
केले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखाच्या सागरी रमविले शांती सुखा सागरी रमविले देवा ओम नमो नमो गुरुदेवा देवा ओम नमो गुरुदेवा सर्वनिष्ठता जय जय स्वसंविद्या भक्तरूपा देवा तुझे शिकवन विधनी दिव्य दैवता शिकवन विधनी दिव्य देवता शिकवन विधनी दिव्य दैवता शिकवन विधनी दिव्य दैवता ओम नमो देवा ओम नमो नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ब्रह्मानन्दं परमपदं केवलं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यात्मम् एकं नित्यं निवलमचं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूपं शुक्लां ब्रह्मविचारसार परमानन्दं माध्यां जगद्व्यापी विना पुस्तकधारिणीं भजतां जड्यान्धकारभावि हस्ते स्फटिकमालिकामृतचिं पद्मासने संस्थिता वन्दितां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां ॐ नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त जनार्दन स्वामी महाराज की जय बलि सत्यनाथ महाराज की जय भगवान की जय हनुमान की जय भगवान की जय मैया की जय मैया की जय जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन
मूर्ती जय जनार्दन जय संगमूर्ती शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान नर्मदेश्वर महादेवाच्या कृपेने श्री नर्मदेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन वर्षी कदाचित या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यातील प्रथम दिवसाची वाङ्मय सेवा आदरणीय सद्गुरू साहेब परायण महामंडलेश्वर राष्ट्रीय अध्यक्ष श्री शिवगिरी महाराजांनी सांगितलं की तुम्ही आला पाहिजे पहिला दिवस. उद्यापासून मराठवाड्यामध्ये गोंधळीकडा भागामध्ये पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं अनुष्ठान आहे. तिथं पण 29 वर्षाची परंपरा. आता फक्त अनुष्ठानचे कार्यक्रम असले तर जाते येतं. आता जीव थकलाय. आता 7 दिवस राहता येत नाही, तुमची सेवा करता येत नाही. आता फक्त काहीपासून करा एकचित आवडी आनंद. सकाळी 2-3-2-2.5 तास, संध्याकाळी 2-2.5 तास, रात्री 2-2.5 तास फक्त साधना कार्यामध्ये रुची राहिली. प्रवचनाचं माध्यम प्रवचन करणारे आपले गुरुबंधू पुष्कळ आहेत, कीर्तन करणारे आहेत, कथा करणारे आहेत. आणि म्हणून देव पहिल्या दिवसाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आपण आला. सर्वांना बंधू भगिनींना, अनुष्ठानार्थींना, ज्येष्ठ वरिष्ठांना, पदाधिकाऱ्यांना, बालकन्यांना, सर्वांना स्वयंसेवकांना, प्रक्षेपण करणाऱ्या मंडळींना, साऊंड सिस्टीमवाल्या मंडळींना, सगळ्यांना व्यासपीठावरून गावातून नमस्कार आहे. जय जनार्दन. देव भगवान आदरणीय सद्गुरू साहेब परायण यांच्या आवाजामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचं रसामृत बाहेर पडतं, चरित्रामृत बाहेर पडतं. मोठमोठ्या दिग्गजांनी सुद्धा बाबांच्या, संतजी महाराजांच्या आणि आवाजाचं आणि भजनाचं कौतुक केलं. शास्त्रीय संगीताचा आधार असल्यामुळं सगळ्यांनाच गोड लागतं. श्री संतजी महाराज, आदरणीय सद्गुरू साहेब परायण महामंडलेश्वर श्री शिवगिरी महाराज आणि श्री सर्व देव भगवंताला अरुणगिरी महाराज 108 कोंड्याच्या वेळेस आलो आणि त्याच्यानंतर आता 4 वर्ष श्रीमद भागवताचा अध्ययनासाठी वृंदावनामध्ये राहिले. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस श्री नर्मदामाईची परिक्रमा केली. अनेक ठिकाणी अनुष्ठान केले आणि सर्व व्यासपीठावरील सर्व देव भगवंताला आणि प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहतात ते सर्व देव भगवंताला आमच्या दर्शनम संन्यासी परंपरेने ओम नमो नारायण आहे. सगळ्यांचं नाम उल्लेख माझं स्मरण पण राहत नाही. आणि सर्व देव भगवंताला ओम नमो नारायण. ज्येष्ठ वरिष्ठ असतील, माझ्यापेक्षा वयाने जास्त असतील, सर्वांना ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये योगांचं नाव माहिती ईश्वर महाराज पांडे महाराज वाढल्यापासून त्यांची परंपरा नमस्कार. तुमचं माझं आवडत. मला कोरोनापासून आवाज सहन नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला बीपी नाही आहे, पण तुम्हाला आवाज खूप 19 वर्षापासून बोलत नाही, त्याच्यामुळं तुमचा आवाज कोंडलेला असणार म्हणून थोडंसं आवाजाच्या बाबतीत त्रास राहतो. म्हणून रात्री कार्यक्रम आणि लोकांना जास्त आवडतं. चांगली गोष्ट आहे. त्यांच्या आवडीमध्ये आपली कावरनं आवड करावी हे पण बरोबर. आणि म्हणून द्या या प्रसंगी
आपण सर्वजण आला, आनंद वाटला, समाधान वाटलं की आता जुने कोणी आपल्या बरोबर काय असतील जुनी मंडळी बाबाजींची कुटिया तिथं बाबाजी राहायचे. आम्ही धान्य गोळा करताना नंतर यायचं नेमकं त्यावेळेस पाऊस पडायचा आणि खाली वाळू टाकायचे, त्याच्यावर पिक्कर लावायचं, जल झोपायचं त्या कुटियामध्ये. आज काय वैभव प्राप्त होतं, वैभव प्राप्त का होतं हे पण महत्वाचं. यश पुण्यानं लभते, पुण्य चालू आहे, पुण्यकर्म चालू आहे. शिवगीर महाराजांच्या माध्यमातून कथा प्रवचन कीर्तन आणि तुमच्या सर्वांचं श्रद्धा प्रेम भक्ती याच्यामुळं असं वैभव पाहायला मिळतं. वैभव दोन प्रकारचं असते, एक तर भौतिक वैभव आणि आध्यात्मिक वैभव आहे. उपासना वाढल्यानंतर आध्यात्मिक आणि वैभव प्राप्त होत मला. आणि म्हणून द्या सर्व अनुष्ठानार्थी गुरुबंधूंना सर्वांना वंदन आहे, नमस्कार आहे. जे काही दानशूर मंडळी आहे त्यांच्या दानशूर मंडळीला, त्यांनी केलेल्या दानाला, त्यांनी केलेल्या सत्कार्याला त्रिवार वंदन आहे तुमच्या श्रद्धेला देखील. आणि या प्रसंगी श्रीमद भगवद्गीतेचे एक धर्मप्रमेय मी आपली अल्पशी सेवा गुरुमावेली चरणी समर्पित करून कारखाना म्हणलं तर 9:30 नंतर आमचे बंधन खेळामध्ये पंगत होऊन प्रवचन होऊन 9:30 वाजता आणि पटांगण झाडून पत्राळ्यात जाळून तयार असतं. ठीक आहे, तसं नाही आहे, शेअर रोज ते. त्याच्यामुळे आमच्याकडं सुद्धा नाशिकला 9:30 नंतरच प्रवचन सुरू काय अर्थ. एक दिवस करता संतजी माझा तुम्हाला त्रास होतो, इथून गेल्यानंतर विधी पूजा करून झोप कमी होऊन जाते आणि मग त्रास होतो. श्री अनंतपुरी ब्रह्मांडाचे चालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा राजगुह्य योगनाम समजून सांगताना 14व्या श्लोकामध्ये सांगतायत. श्लोक सोपा आहे. श्री भगवान सततं कीर्तयन्तो यत्कल्पश्चतुर्वृकः नमस्कन्त्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततं कीर्तयन्तो यत्कल्पश्चतुर्वृकः नमस्कन्त्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना भावार्थ दीपिका म्हणजे ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगताय. अतिशय सरळ सोपी भाषा आहे, पण ही भाषा 750 वर्षापूर्वीची मराठी आहे आणि आताची मराठीमध्ये फरक होते. अभिजात भाषेत दर्जा मिळणे ही आपली दृष्टिकोनातून, माऊलीच्या दृष्टिकोनातून, ज्ञानेश्वरच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट झाली. 75 वर्ष झालं नाही, ते आता झालं. श्रीमद भगवद्गीतेला सुद्धा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जी मान्यता मिळाली तेव्हा ती केवळ आणि केवळ आपल्या भारतीयासाठी फार मोठी स्वाभिमानाची गोष्ट. ज्याला राष्ट्रीय मानतात, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय पशु. राष्ट्रीय पशुमध्ये मात्र गाय नाही, अजून ही थोडी खंत. राष्ट्रीय असे 29 झाले आतापर्यंत राष्ट्रीय पक्षी वगैरे. ज्याला राष्ट्रीय पक्षी मिळते त्याच्याविषयी काही वाईट बोलता येत नाही, बोललं तर गुन्हा होतो. त्याची हत्या करता येत नाही, त्याची शिकार करता येत नाही. ते केलं तर त्याला फाशीपर्यंत शिक्षा. म्हणून राष्ट्रीय ग्रंथ होणं, राष्ट्रीय भाषेला दर्जा मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे शासकीय दृष्टिकोनातून. आणि आपण आध्यात्मिक मार्गाची मंडळी आहोत, आपण भक्ती मार्गाची मंडळी आहोत, आपल्यासाठी फार स्वाभिमान आहे. आणि म्हणून द्या या मराठीमध्ये भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली लिहित आहे. तरी कीर्तनाचे नि नरनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे
जे नामचे नाही पापाचे ऐसे ऐसे केले यमदमा उकळा निळी तीर्थे ठायावरी उठविले यमलोकीची कुंडली राहती अवघी यम म्हणे काय यमावे तमु म्हणे कोणाचे तमुवावे तीर्थमाती काय खावे दोष गेलाची नाही ऐसे माझे नाम होशे नाही तर करते विश्वाचे दुखे अवघे जगाची महासुखे सुंदरमती परी तया काशी पांडवा मी हरवला देऊन सावा जेथे नाम घोष बरवा करती माझी बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद हरि बोल हरि बोल हरि बोल भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेत हे गोड असं अमृत द्यावं हे आज पोटात जाणं गरजेचं आहे. संपूर्ण विश्वात याची आज आवश्यकता आहे. याच्यापासून दूर आहे म्हणून हा विनाश तुम्हाला पाहायला मिळून राहिला. दररोज वेगवेगळ्या प्रकारचं विनाशाकडे चाललं जग ते केवळ आणि केवळ मावळी सांगताय की ज्ञानेविने नाशिले. सगळ्याला जी गरज आहे 5 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत मुला मुलींना सांगा का पाच वसुते भोगता दुग्धगीतामृत महत् हे अमृत हे पोटात गेलं पाहिजे. तसं दूध पिल्यानंतर ताकद येते. गाईच्या दुधाला अमृताची उपमा आहे. आईच्या दुधाला पण अमृताची उपमा आहे. गंगामाईच्या पाण्याला सुद्धा अमृताची उपमा आहे. अमृत हे देवाने पोटात गेलं यानं अमर नाही होणार पण अमर होण्याची पात्रता येईल निश्चित. अमर कशाला म्हणतात मरण तर सगळ्यालाच आहे. मरावी परी कीर्ती उभरावे. कीर्ती झाली पाहिजे. अनेक मुलं मरतात आणि सगळ्याची जयंती साजरी होते का बरं ठराविक लोकांची होते. ते कालपारा आणि लोकताईची पुण्यतिथी अशा लोकांची पुण्यतिथी असते. सगळ्याला अमर होणे म्हणजे काय कीर्ती अमर होणे तुमचं चारित्र चांगलं होणं. म्हणून द्या रोज सद्गुरू जनार्दन स्वामींनी अनुष्ठानची हे काढली परंपरा काढणं. सकाळी लवकर उठावं या भूमातेचं दर्शन घ्यावं. अगोदर हाताचं दर्शन घ्यावं. कराग्रवस्ती लक्ष्मी कर्मुले सरस्वती कर्मध्ये गोविंद प्रभाते करदळे. हे संस्कार पीठ आहे मा. हे संस्कार शिबिर आहे लक्षात घ्या. आणि म्हणून दुसरं आहे समुद्रवस्ती देवी पर्वतरम स्थान मंडला विष्णुपती नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व विश्वामित्र असीत ध्रुवासा गुरुया लक्ष्मीनारायण देवताभ्यन्मा उमामहेश्वर देवताभ्यन्मा मातृपितृदेवताभ्यन्मा कुलदेवताभ्यन्मा सर्वभ्यो देवेभ्यो नमो नमः. नंतर ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय असे रक्ष रक्ष महेश्वरापर्यंत गेली म्हणा. आणि उजवा कवर जमिनीवर टाकला. थोड्या वेळ ध्यान करा. सद्गुरू जनार्दन स्वामी ध्यान मुलं एवढं करायला फक्त 2, 2.5, 3 मिनिटं लागतात. असं सर्वांनी 4 महिने करून काय फरक पडतो. बुद्धिमत्तेमध्ये काय फरक पडतो. मनावर किती अंकुश येतो. या प्रयोग आहे माझा. याची तो म्हणजे पाणीच होणार. रसायनशास्त्र सांग
तसं अध्यात्माचे हे काही जे प्रमेय आहे, ही काही जी उपासना आहे, हीच कोणी अनुभूती घ्यायला तयार नाही. ज्याने अनुभूती घेतली ते कृतार्थ झाले. आणि म्हणून जे हो हे अनुभूती घेतली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. अनुभव आला ना तुम्हाला, तुम्ही श्रद्धा पक्की होते. श्रद्धा पक्की भाव दृढ होतो, भाव दृढ झाला तर विश्वास दृढ होतो. हे सूत्र आहे, हे समजून घ्या माझ्या अनुष्ठानात. सर्वच बंद पडले. विनोद वगैरे ऐकणं तर चांगल्याची वाईट नाही, त्यांना तुम्हाला झोप येणार नाही. नाहीतर आमचं कवरेज चाललं तर लोकांना वाटतं पाळणं चालू आहे काय. तरी परंतु सांगतो तुम्हाला की हे करून पहा. याच्यासाठी माऊलीने किती आकाश केला द्यावं. भाव धरोणी वाच ज्ञानेश्वरी धरणीया, वाच ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. सोखे आपण सांगत श्री विष्णू, सोखे आपण सांगत श्री विष्णू. सीता प्रश्न अर्जुने भगवान कृपा करतो म्हणजे काय करतो द्यावं. कृपा करतो म्हणजे काय करतो. गीतेमध्ये प्रमाणे तेषा सद्युक्तानां भजता प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तम्. जो अशी नित्योपासना करतो त्याला भगवान काय देतो. चांगल्या ग्रंथाचं अध्ययन करतो त्याला भगवान काय देतो. चांगल्या प्रकारचं नित्यनेम करतो, या नित्ययुक्त उपासते, चांगल्या प्रकारची उपासना करतो त्याला भगवान काय देतो. भौतिक गोष्टी सोडून द्या. भौतिक गोष्टी सुद्धा चांगली बुद्धी असली तरच मिळेल ना. बुद्धियोगम ददामि, योग्य काय अयोग्य काय, वाईट काय चांगलं काय, सत्य काय असत्य काय याचा निर्णय करण्याची शक्ती भगवान देतो. निर्लक्ष देऊ नये. काय योग्य नाही समजलं तर आता योग्य समजून राहिलं तुम्हाला. मोबाईलमध्ये काय पाहू काही सांगतो कारण नसतं. म्हणून द्या कोण काय पाहतं कोण काय पाहतं याच्यापेक्षा काय पाहिलं पाहिजे अशी बुद्धीनं विकास झाला पाहिजे. याला बुद्धीचा विकास म्हणतात. आता बुद्धीचा विकास पुष्कळ झाला आहे. गुरुजीने विचारलं की तर मला वजबाकी शिकवतो. मी 4 आंबे आहे, 4 जणाला वाटून दिले, खाली किती राहिले. आता खाली 0 राहिला असं म्हणून काही 4 वजा 4 म्हणजे 0. एक हुशार मुलगा होता शिववीर महाराज, त्यांनी सांगितलं की फक्त कोयान सालपटच शिल्लक राहिलं बाकी काही शिल्लक नाही. असं हे बुद्धीचा विकास आहे. घसरण आहे. याला बुद्धीचा विकास म्हणतात काय. ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी पत्नी आहे. शरीरात काही फरक आहे का. शरीरात फरक नाही पण बुद्धीत फरक आहे. आईला आई समानच पाहतो आपण, पत्नीला पत्नी समानच पाहतो, बहिणीला बहिणी समान. कोणाचा अंकुश आहे तुमच्या मनावर. बुद्धीचा अंकुश ही माझी आई. छत्रपती शिवाजी महाराजांची समोर ते सून उभी केली त्यावेळेस ते सांगायला कशाला आणले. कोणाच तरी सून असेल, कोणाच तरी बहीण असेल, कोणाच तरी आई होणार असेल, कशाला आणता येईल. किती सुंदर येते. एवढी सुंदर माझी आई असेल मी पण सुंदर असतो. तिला ज्या वेळेस काढलं तिचा सत्कार देऊन परत लावून तिनं पदर टाकला, नमस्कार केला. छत्रपतींना अनेक सांगितलं की महाराज मला तर बोलायचं. मग तिथं सर्वांना बोलण्याची परंपरा. तिनं गुरुखा घेतल्यावर तिनं सांगितलं की महाराज फार गोड आहे,
सगळ्यांनी ऐकायचं. भज गोविंदम बालम तुंडम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालम तुंडम परमानंदम हरे हरे. तिनं सांगितलं की यदा कदाचित मी आमच्या देवाकडे गेले, त्यांचा देव मक्का मदिना वगैरे मोठ्या दर्गावर, तिथे गेल्या तर मी देवाकडे एक मागणी करा. आपण मागून करतो ना, काय मागणे ते मागू देवा, करू भक्ती आणि सेवा, काय होऊ नये तो मागवायचा. आपण जर प्रार्थना करतो, मागितलं पाहिजे देवाकडं. अर्थ फक्त ते लक्षण, अर्थाची जिज्ञासा ज्ञानी, अर्थ आहे आपलं दुःखाचं परिहार करण्यासाठी मागितलं पाहिजे. प्रार्थना अतिशय अंतःकरणातून केलेली प्रार्थना निश्चित फलद्रूप होते. याच्यावर तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही आता जवळ अनुष्ठान करतायत, नित्यनियम करतायत, ही प्रार्थना कोणत्या रूपानं होईल, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, आपलं दुःखाचं परिहार व्हावा, इकडं दुसरं काही नका पाहू देवा, पाखंडाकडे जाऊ नका. तुम्ही भगवंताची, त्या नर्मदेश्वराची, त्या भगवान जनार्दनाची मनापासून प्रार्थना करा. ते सर्व करू शकतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य. कशा लोक पाखंडाची मागायला रकाने भरून देऊन राहिले, कशामुळे होता असं एक लक्ष देऊन आहे. बुद्धिवंत लोक सांगतात, ज्याला इकॉनॉमिस्ट थॉट्स मानतात, राजकीय थॉट्स मानतात, किंवा सायकोलॉजिकल थॉट्स मानतात, म्हणजे विचारवंत सांगतात की असं का घडून राहिलं समाजामध्ये. एक लक्ष द्या हो की असं घडण्यासाठी एक समस्या जास्त झाल्या आणि एक विश्वास कमी झाला. या दोन गोष्टीमुळे हे अनर्थ घडून राहिले. आणि हेच घडण्यासाठी जनार्दन स्वामी सांगतात, तुमचा विश्वास पक्का झाला पाहिजे. नाही, जनार्दन स्वामी शिवाय आपल्याला कोणी काढू शकणार नाही असं तुमचा दृढ विश्वास झाला ना, तर मग काय सांगू तुम्हाला, काय करतो सगळे कामं होऊ शकतात. धर्मार्थ काम मोक्ष शिव देतात, शिवस्वरूप येते. आणि म्हणून देव मला हे सांगायचं तुम्हाला, विनंती घ्या, पाखंडाच्या मागे लागलं नाही पाहिजे. आणि किती फसवणूक होऊ राहिली मुलांची, मुलींची, माझ्या माय बहिणीची, पुरुषांची. आणि आज काय अवस्था आहे, त्यासाठी इथवर पोटासाठी पहा केवढी आता धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंड, करणे पाखंड खंड. हेचिया मागणे काम म्हणून द्या हो, विश्वास पक्का झाला पाहिजे. आता आमच्याकडं एक महिनाभर जे भावात रामायणाचं पारायण आहे, दररोज कीर्तन आहे, एक पुरुषोत्तम मास पूर्ण महिना. एका वारकऱ्याला एका दर्शित माणसानं विचारली, काय बाबा किती वाऱ्या झाल्या? 80-90 वर्ष. एक माझी बायको आहे 70 वर्षाची असेल, फक्त 1 ग्लास दूध घेत आणि महिन्याची वारी. आळंदी संपली, पंढरपूर संपली, शुद्ध वारी आणि वैद्यवारी. शुद्ध वारी दुसरं काही, पंढरीचा वारा पडला. वारी सुकवणं दे हरी. काल इतकं तिला आनंद झाला, साधू लोकांना पाहिलं, तिला असं वाटलं काय द्यावं या, आम्ही काही खात नाही आहे, काहीतरी घ्या. कशाला ते तुझं जवळ काय साधं आपल्याला वेगळं, इतकं तिला आनंद वाटतं म्हणता. माझ्या आईपेक्षा झाली मोठी अशी वारकरी. काय वारकरी बाबा, किती वार वारी करताय, विश्वास सांगा ना. इथं काय नमस्तश येतात दृढ निश्चय. किती वाऱ्या झाल्या. आता टीका करणारे लोक सगळे क्षेत्रात आहे ना, राजकीय क्षेत्रात नाही असं नाही, समाज क्षेत्रात असं नाही, आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा टीका करणारे लोक आहे. सांगितलं काय बाबा, वारकरी बाबा किती वाऱ्या झाल्या, पण आता 70-80 वर्षाचं वय, 71 वाऱ्या झाल्या. भेटला का पांडुरंग? हे नाही रे बाबा. पण तुम्ही कुठं राहता? शहरात राहतात, खेड्यात? म्हणजे आमच्या आई वडील खेड्यात राहतात. गेले कधी खेड्यात? म्हणजे हो गेले. असं तर समजा पवार वस्तीवर चोर आला, तिथं कुत्रा भुंगायला लागला.
तर त्या पवार वस्तूच्या कुत्र्याने चोर पाहिले ते भूक लागला. मग जाधव वस्तीवरील पाटील वस्तीवरील कुत्रे आपण भूकतात. का बरं भूकतात? त्यानं चोर पाहिला का? नाही, त्यांनी चोर पाहिला नाही, पण पवारच्या वस्तीच्या कुत्र्यानं पाहिला. कुत्र्याचा एकमेकावर विश्वास आहे तर माणसं तर नसून आम्ही नाही पाहिला, पण माझ्या पांडुरंग पाहिला असेल, ज्ञानेश्वर संतांची पाळी हा माझा विश्वास, संतांची पाळी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, त्याची मागे ही कर खरी कर त्याची मागे ही कर नाही रे बाबा, पण आमच्या संतांनी पाहिला आहे, माझ्या जनाबाईंनी पाहिला आहे, माझ्या ज्ञानराजांनी पाहिलं आहे, तुकोबांनी पाहिलं आहे, सर्वांनी पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला जेलमध्ये होते, कैद्यामध्ये होते, तर रात्री समय भिडली, पण तिथं असे दुसरा विचार नव्हते करी. रात्री 12 वाजले, समय विजे, शांत बसले, ध्यानावस्थित तद्गते मनसा पश्यन्ति यम योगिनो यश्चंत विदुसुरासुरगणा देवैकस्मै. तिथून पाहिलं तर अंधार आहे, पण शिवाजी महाराजांच्या अशा पूर्ण शेतात होत्या असं तेजोवलय काय आहे, कुठं आग्रा, कुठं पुणे, कशी काय बातम्या कळायच्या. आहे का तुमच्याजवळ मोबाईल असताना? आता आहे मोबाईल, त्यावेळेस मोबाईल होता, कशी काय कळायचे बातम्या. कोणतं इन्स्ट्रुमेंट होतं, ध्यान करतो त्यानं पाहिलं समय वेगळी आहे, पण त्यानं सांगितलं बादशाह शिवाजी महाराज दारू जादू आती होती, रात में अंधेरे में उजाला देखता है, उजाला देखता है. त्यानं काय कळलं? ज्ञानी नाशिक जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब. कुठं कुरुक्षेत्र, कुठं द्वारका, हे द्वारकेचा राहणार, द्रौपदीचा पदर केला. कसं काय कळलं तेव्हा? कोणतं मोबाईल? हा जो आहे हे ज्ञान विज्ञान संयुक्त 7वा देवाच्या तुम्हाला कळेल. ज्ञानेश्वरीमध्ये असं एक विषय अपरिचित नाही तेव्हा. आता आपण सांगू नये, बाबाजीच्या मान्यवरांपासून 35-36 वर्ष ज्ञानेश्वरीवर एकही विषय कोणताच नाही, कोणत्या संसारात सुद्धा नाही, कोणताही सापडायला. विश्वास पाहिजे, आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. एक आता अधिकाचं महिना आहे, जावायला बोलू ना तुम्ही अनारसाचं वाण द्या ना, दिलं पाहिजे. काय मग 32 महिने 16 दिवस 4 तास 9 घटका पूर्ण होतात तेव्हा पुढं एक अधिक महिना, त्याला आपण अधिक महिना म्हणतात, त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, त्याला आपण धोंड्याचा महिना मलमास म्हणतात. जावायला वांद्याचं जावाई कोण समजायचं, आपली मुलगी कोण समजायची, कोण आहे आपली मुलगी. ज्यावेळेस ती आपण तिला त्यांच्या पाणीग्रहण करतो, तिचं लग्न करतो, तेव्हा तिला काय म्हणून घरात घेतलं जातं? तिला लक्ष्मी म्हणून घरात येतं. धर्मेची अर्थेची कामेची नाची करा मी नाचे करा, ती लक्ष्मी म्हणते माप टाकते नाशी. आता करता गेलं काय, आता काय सगळ्यात प्रथम पडायला आलं काय प्रश्न नाही. हां, जे समर्पण लग्न होतं ब्राह्मणाची सुद्धा गरज नाही, लक्ष्मी म्हणून स्वीकार केला जातो. माय बहिणी आले म्हणून सांगतो मग की तुम्हाला ऐकायला असेल तर तुम्हाला युट्यूबवर आहे संत महाराज संपर्क साधा, आपण त्या भानगडीचे नाही.
ती लक्ष्मी म्हणून ती समुद्रातून उत्पन्न झाली आणि भगवान नारायण समुद्रात राहतात शांत झोपेसाठी आणि ती पत्नी नसून तो जावाई नसून तो भगवान लक्ष्मी नारायण आहे. नारायण लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण म्हणून अनर्ष करावे अमुक म्हणले त्यांना शास्त्रामध्ये. अनर्ष असे करावे की त्याच्यावर दसकट टाकावे, चांगले तांदूळ भिजवावे. त्या अनर्शाला जेवढी जाळ आहे म्हणजे छिद्र आहे तेवढ्या छिद्राचं 10 पट पुण्य मिळतं. तुम्ही जर आपली मुलगी लक्ष्मी आहे, आपला जावई नारायण आहे असं म्हणून त्यांचं पूजन केलं आणि पुरुषोत्तम मासाचा 1 अध्याय वाटला आणि त्याच्यावर जेवढे छिद्र आहेत तेवढं पुण्य मिळतं. एक कोणतंही आता तुम्ही अधिक महिना जर आता अधिक महिन्यात तुम्ही अनुष्ठान करते, एक अनुष्ठान केलं तर अधिक महिन्याचं महात्मा सांगतं की 10,000 अनुष्ठानाचं पुण्य आहे. अधिक मासाचं ग्रंथ वाचून सांगावं लागते, अगोदर अभ्यास करावा, काही ठोका येत नाही. तिथं काही ठोका टाकी चालते. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. बाबाला सम्राट म्हणून फार गरज. सामान्य नाही देव म्हणून देव हे जी काही विज्ञानाचा तुम्हाला प्रगती चांगलं आहे, वाईट नाही, पण ही ज्ञानाची प्रगती जिथं विज्ञान संपून जातं तिथं ज्ञान सुरू. आणि म्हणून हे संकेत कसे मिळायचे आता संशोधन होऊन राहिलं. का बरं शिवाजी महाराज निरोप काढायचं तिथं, द्रौपदी निरोप काढायला आता लोक शोध लावले. म्हणून द्यावं विश्वास पाहिजे, दृढ श्रद्धा पाहिजे. येतात दृढ निश्चय येतात तसे दृढ व्रता. आणि म्हणून द्यावं तुम्ही आता नामघोष करताय, या ठिकाणी अशा प्रकारचा नामघोष चालतो. तुम्ही दर्शने आले, तुम्ही कोणी आमंत्रण दिलं नसेल, तुम्ही तसे आले, जनार्दन स्वामीने तुम्हाला बोलवलं म्हणून आले. तत्तंबुरी प्रमाणे गीतेमध्ये तत्सवाद्य तत्तंबुती संयोगम पौर्दे. काहीतरी मागील परिहार असला पाहिजे. तुमच्या वाईवडिलांना धन्यवाद दिला पाहिजे, तुम्हाला इथं पाठवा. तसं नाही येत. शिक्षणाम श्रीमतांमध्ये हे योग भ्रष्ट विजयाचा वाद तसं येत नाही कोणी. तुम्ही प्रवचन पण तसे नाही आले, काही घरी आमरच खाऊन झोपले असतील, तसे कोणी येत नाही. कोणीतरी बोलवलं तुम्हाला, कोणतरी अंतरात मला सांगितलं का आज कोणतरी प्रवचन हे जाय का विश्वासन फळदाय. माझे पुण्य फळा रे, माझे पुण्य फळा रे, आज मी दत्तगुरु मानू, आज मी दत्तगुरु. प्रेम आहे, श्रद्धा आहे म्हणून आला तुम्ही. अहो आता उन्हाळ्याचे दिवस आहे, रेल्वे थांबली, अहो मला पाणी द्या. आता पाणी परत बिल द्यायला पाहिजे. पाणी सौभाग्य होती इथे काही चिकट माणसं असतात, पुढच्या स्टेशनवर मोटर स्टेशन आहे तिथं पाणी घेऊ आपण. मला परत आणला नाही, पुढच्या स्टेशनला असं करू आपण, गुलाबजामुन घेऊ, जिलेबी घेऊ, पेढे घेऊ. तेव्हा असं सगळ्यात सांगून राहिलं तुम्ही माझ्या पाण्याला पाणी म्हणजे तेच पाणी पी. त्याला प्रेम म्हणतात देवा. इट इज आय लव्ह यू, इट इज नॉट प्रेम.
जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय या राम. महिन्यामध्ये अन्नदान, संतोष, पाणीदान, आनंद. या महिन्यामध्ये पाणीदान करून दानेश्वर मंडळी असेल तुम्हाला चांगलं पाणी देत असेल धन्यवाद देतात. अन्नदानाला आणि पाणी शाखेचा हा ज्येष्ठ महिन्यात कृष्ण ऋतूमध्ये आलेला पुरुषोत्तम मास आहे. त्याच्यामुळे याला आणखीनच महत्त्व द्यावं. असं लवकर येत नाही ज्येष्ठ महिन्याच्या ठिकाणी कृष्ण ऋतूमध्ये आणि हे येत नाही. त्याच्या कालची जी शनी जयंती होती ती शनिवार होता, भरणी नक्षत्र होतं. अशी शनी जयंती शनिवारच्या दिवशी प्रत्येक नक्षत्र असेल तर आणखीन उत्तम. असं प्रत्येकाचं महत्त्व आहे द्यावं. आणि तुम्ही आता हे तुम्हाला जर माहीत नाही तरी परंतु त्याला महत्त्व आहे. फक्त आदरानं ऐका. आदरानं जे काही महात्म्य लोक तुम्हाला प्रबोध करतील तो तुम्ही आदरानं ऐका. आदराला फार महत्त्व आहे. निज भक्तमुखी कथा नाथबावली येत आहे. निज भक्तमुखी कथा आदरे ऐके श्रोता त्याचे भाग्य तत्वता मधुशेनी वर्णन. देवाला सुद्धा भाग्य वर्णन करता येत तुमचं. जे श्रोते खऱ्या अर्थानं झोपू नका. भाग्यवंत छंदमणी भाग्यवंत छंदमणी. आदर नाही का? आदर कशाला म्हणतात? असं वरून वरून आदर नको. कानानं ऐकण्यापेक्षा मनानं ऐकलं पाहिजे. जावई आले या जावई बसा बरं झालं तुम्ही आलं. आता घरी दूध दुखतं होतं दररोज खीर पोळी हे ते आमरस वगैरे 8 दिवस झाले. मामी मला जावं माहिती घरी काम नाही हो थांबा अजून 8-10. आता चांगलं चांगलं खायला मिळाल्यानंतर कोण थांबणार नाही महाराज. 15 दिवस झाले आणि मामी आता जाऊ म्हणजे 15 दिवस तुम्ही मला काय थांबलं नाही. तुम्हाला काय काम दिलं आम्ही सकाळपासून सांगितलं काहीच काम नाही केलं. फक्त सकाळी आंघोळ केल्यानंतर अंडरपॅन्टवर आमच्या म्हशी समोर उभं राहा एवढंच काम दिलं. सकाळी काम नाही. म्हशी समोर उभं राहायचं काय कारण म्हणजे जा बाबा तुम्हाला राग येणार ते सांगते. आमच्या म्हशीचं पालक मेलंय आणि जावं नंतर एकदम ब्लॅक ब्युटीवर अंधारात दिसतच नाही असं होतं. ते म्हशीला त्यांनी तुमच्याकडे पाहून ते चांगल्या प्रकारचं दूध द्यायची तिला आता सवय झाली. आता तुम्ही गेलं तरी चालेल. हा आदर आहे का अनंतर आदर आहे की श्रोता. आदर नाही का साधू संत साधू संत सांगू साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे. साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे. सावधान होई बेड्या सावधान होई. सावधान होई बेड्या सावधान होई. आदर करा साधू संतांचा. जनार्दन स्वामी सारख्या परिवारातले नित्यनेम करणारे महात्मे लोक कमी भेटतात. आम्ही क्षेत्राच्या ठिकाणी राहतो. दररोज कोणी कोणी येत राहतं साधू संत साधू येतात. सगळे सारखे नसतात पण नेमनामामध्ये स्थित राहणारे सद्गुरू जनार्दन स्वामींचे नियमनाम करणारे असे दुर्मिळ असतात. असेच ऐकलं पाहिजे. निज भक्त नव्हते. निज भक्त म्हणून निरपेक्ष मुनीम शांतम निर्वेदम समदर्शन. हे पंचलक्षण आले हातात. गिरी कपाटीनं रेखता नाथबावली येत आहे. शास्त्राच्या आटाटीनं शोषिता त्यांचे होता दर्शन. जनतर ते नवल कोण त्यांचे करिता नामस्मरण. असे सद्गुरुदेव आपल्याला भेटले बाबा. सदाचार सद्विचार सत्यशील मूर्ती. सदाचार सद्विचार सत्यशील मूर्ती. माऊली माऊली जनार्दन. असे सत्पुरुष आपल्याला मिळाले. आम्हाला विचारलं कोणी तुम्ही देव पाहिला म्हणे हो पाहिला. ते 44 वर्ष आधी त्यांच्या सानिध्यात दररोज देव पाहतो. देव माझा जनार्दन भोळा. देव माझा 100 वर्षानंतर एक शक्यता आहे. आता तुम्ही कोणाकडून जरी मंत्रांवर घेतला असेल तरी परंतु आपले गुरुदेव भगवान श्री जनार्दन स्वामी असं म्हणा. त्यांची माळ माझी या गळा. त्यांची माळ माझी या गळा. देव माझा
एक भरपूर झोपलेला त्यानं वरून 1 रुपया दिला. हालचाल दिला तेवढं त्याच्या पात्रात टाकलं. तुझं कल्याण होईल बाबा, बरं झालं तुम्हाला 1 रुपया दिला. म्हणे बाबा मी नाही दिला रुपया, तो बरोबर त्याला दिला आंधळा नाही. मी जरी आंधळा असतो तरी माझा आशीर्वाद आंधळा नाही कळत. ज्यानं दिला त्यालाच आशीर्वाद द्या. तुम्ही त्याला मत द्याला काय मधल्याचा उपयोग नाही. आशीर्वाद कोण देणार आहे? तुमचं कल्याण करणारा कोण आहे? तो आहे. तो हा विठ्ठल परवा सर्वच म्हणतो. कोण तो? तो गोविंद वशिष्ठ. तो नाही समजला हा त्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये येतो तो हा नाही तर मूर्ती जाणे ठेवणारी मूर्ती हिंदगीर महाराज तो त्याच्यातच म्हणून देव तो हा विठ्ठल परवा हे समजून घ्या. आणि म्हणून विश्वासानं श्रद्धेनं अनुष्ठान केलं पाहिजे. ही परंपरा सद्गुरू जनार्दन स्वामीजी काढली. आपले कोण सतत नाही होत. हे नैमित्तिक कर्म आहे. आपले कोण नित्यकर्म होतं नित्यकर्म करणं फार थोडे असतात. संसार होऊ शकत नाही नित्यकर्म जास्त दररोज. हरिबोला खाता, हरिबोला पिता, हरिबोला कांडता, हरिबोला भांडता, सर्व कार्य करता हरिबोला पांडुरंग हरि पांडुरंग. म्हणून देव सततम कीर्तयंतो मा. सतत नाही होत मग नैमित्तिक आहे. म्हणून संतांनी हे 3 अनुष्ठान काढले. इथं अक्षय तृतीयाचं अनुष्ठान नाशिकला होतं. अक्षय 3 काढले. आता ठिकठिकाणी अनुष्ठान होतं. चांगली गोष्ट केलं पाहिजे. वेळ मिळाला केलंच पाहिजे. आणि म्हणून देव सतत नाही होण्यामुळं हे नैमित्तिक कर्मामध्ये सततम कीर्तयंतो माम येतं तसं घडवून येतं. जडवृत्ताने केलं पाहिजे आणि निश्चयाने केलं पाहिजे. आणि मग निश्चयाचे फळ तुझामध्ये त्याची फळ. आषाढी वारीला एक म्हातारी आणि आली. किती गेला आहे 80 वर्षाचं वय. थोडं घरून थोडंफार पायी वारी करताना पुढे भिक्षात पीठ मिळालं असेल. आता ही गोष्ट 750 वर्षापूर्वीची. त्यावेळेस लोक वस्ती कमी पायी आले आणि चंद्रभागेच्या अलीकडच्या तीरावर येऊन थांबले. तिथं गाव अलीकडच्या तीरावर लांबून आली तिथे थांबले. थोडंफार भिक्षा मिळालं 4-5-3-4 भाकरीचं पीठ होतं जवळ. आणि त्यावेळेस नाव चालायच्या पंढरपूरला जातो मी गेला असा. वयवर्ष 60 तरी पंढरपूर माहीत नाही. वयवर्ष 60 तरी त्र्यंबकेश्वर माहीत नाही. आमच्याकडे लोक येतात. जनार्दन स्वामीचं काम चालू असताना आता त्यांना जाऊन 36 वर्ष झाले. मंदिराचं बांधकाम होऊन आता 45 वर्ष झाले. तरी कुठं राहतात बाबा? नाशिकला. किती वेळ लागला? नाशिक ते नाशिक असं सर्वेश्वर किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर यायला किती वर्ष लागले? 80. नको वाया घालू जन्म हा मुकाचा. विश्वास ठेवया जनार्दनाचा. तारुणही नेल तुला इतकी संतारी. तारुणही नेल इतकी संतारी. आवडीले मरणा जनार्दन गाणी. आवडीले मरणा जनार्दन न्यूनता भरून काढली जनार्दन स्वामीची द्यावी. संतजी महाराजांना घटनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून आदरणीय सद्गुरू साहेबराय महामंडलेश्वर शिवगीर महाराजांना साधू परंपरा. जनार्दन स्वामी आपली परंपरा समजून घ्या. जनार्दन स्वामी संत आहे. जनार्दन स्वामी साधू आहेत. जनार्दन स्वामी सत्पुरुष आहेत. तिन्ही न्यूनता भरून काढण्यात हे लोकांनी बाबाजी नंतर यांनी सांगण्यात येतं 9 लोकांनी. हे
अति भावी आम्ही वर्णन केले जाणार. आता ही प्रत्यक्ष सेवा घडली ते लाभेल फार भाग्यवान, परम भाग्यवान. यांच्यासारखं भाग्यवान नाही कोणी. या त्याला पण मिळाली, त्यांना पण मिळाली, शिवगीर महाराजांना मिळाली, सवंगीर महाराजांना मिळाली आणि संतगिरी महाराजांना प्रत्यक्ष देहाची सेवा हा एक भाव आहे. दुसरं त्यांनी दिलेला नाम त्याची सेवा जरूर केली ही त्यांची सेवा आहे. आणि त्यांनी सांगितलेलं तत्वाची जोपासना करणे ही सर्वात मोठी सेवा आहे. म्हणून काल फार मोठे आचार्य आले, त्यांनी सांगितलं त्यांच्या कार्यक्रमाला गेलं, त्यांनी सांगितलं की जनार्दन स्वामीची जन्यता 500 लोकांचे विचार चांगले असतात. माधुगिरी महाराज तुम्ही फार चांगले का भावाजीनंतर तुम्ही 9 लोकांना प्रेरणा दिली संन्यास घ्यायची. 9 लोक तर 9 नारायणच. कोणी कथा प्रवचन करतं, कोणी कीर्तन करतं, कोणी गायन करतं, कोणी साधू परंपरा चालवतं, कोणी जगद्गुरू सारखी परंपरा चालवतं. किती मोठी परंपरा सांभाळली लोकांनी बाबाजींचं कर्तव्य आहे. आणि म्हणून जेव्हा ही परंपरा संत परंपरा अध्ययन ज्ञान प्रतीक आपण अध्ययन करावं, दुसऱ्याला सांगावं, जनार्दन स्वामीची वचनामृत सांगावं, शास्त्राचं वचनामृत सांगावं, ग्रंथाचं वचनामृत सांगावं. ही संत परंपरा. सत्पुरुषांनी सगळ्यावर प्रेम. कोणी हा कोणी मोठा असेल, कोणी लहान असेल. पाण्याच्या एका थेंबामध्ये यष्टू आहे आणि समुद्रात सुद्धा यष्टूच आहे, दुसरं काही नाही. एखादा मोठा कार्यक्रम करता येईल, एखादा साधू विचारात छोटा कार्यक्रम करत, पण तेच आहे पाणीच. कबीर को हाये कहे पनी नरी आले, बर्तन सबके यारे पर पानी उसमें कबीरा पानी उसमें. काय आजी पलीकडे जायचंय का पांडुरंगा दर्शनाला? हाय रे बाबा जायचंय रे बाबा. राजा पण काय करू, माझ्याजवळ पायका नाही. विदर्भात पैशाला पायका म्हणतात, माझ्याजवळ पायका नाही. नावड्यानं सांगितलं मग नाही जात पैसे. आता त्यावेळी परत एक तशी असेल एका नाही जायचं का आजी? जायचं राजा पण माझ्याजवळ पैसे नाही. बसली ती नावेमध्ये, त्यांना लुटून दिलं. पैशाने उतर खाली आजी. उतरली तर पाण्यातच पडली. बरं झालं बाबा, उद्याची एकादशी सगळं लुगडं भिजलं. बरं झालं मला एकच लुगडं होतं. आंघोळ झाली माझी. सतत पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असं जो सतत करतो ना, नाम सततम कीर्तयन्तो मा. सिद्धांत असं सांगतो की अशा प्रकारे तुम्ही सतत नामस्मरण केलं तर विकार आपोआप शांत होतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हा भक्तियोगाचा सिद्धांत आहे. जसं योगाने हे सगळे शांत होतात, ज्ञानाने हे सगळे शांत होतात, तसं भक्तीनं सुद्धा हे शांत होतात. सतत नामस्मरण आठवण ते राग नाही आला, ते रोडलं चांगलं वाटलं की मला उतरून दिलं तू किंवा लुटून दिलं तर चांगलं झालं. मी स्नान झालं मला चंद्रभागेचं. एखादी म्हातारी किती बिघडली असते. आम्ही काशीला गेलो ते एक माणूस ते प्रेत जाताना पाहिलं. ते मिळाले मला इथं कशाला आणलं माझं नोटीमध्ये. ती भांडायला लागले त्याच्या सोनाशी तिथे कशाला आणलं मला माहीतच नाही. काय सांगत तात्पर्य काय उतरून गेलं काय पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग काय करावं. पांडुरंगा मी चरित्र वाचतो माझं पण आमचं करून धोरण काय गरिबी असते माझं खराब. गरीब हागू नाही एक आम्हाला घडावं. गरिबी आता नाही एवढी, पूर्वी आता 75 मध्ये आम्हाला. आता 72 पासून आम्ही जनार्दन स्वामीच्या सानिध्यात फार गरिबी खराब. शिक्षण होऊ शकत नसतं. दुष्काळ पडला नेमकं यशस्वी पास झालं शक्यच नाही. पण जनार्दन स्वामीचं 7वी पासून सानिध्य असल्यामुळं ते सांगितलं बेटा शिका, तुम्हाला काय लागेल असेल ती मदत जनार्दन स्वामीने दिली. महाराज म्हणून द्यावं ते जनार्दन स्वामी जनार्दन अक्षर त्यावेळी आम्हाला भक्ताची मागे आई मिळाली म्हणून काही कोणत्या समोर गेले तो सांगून काही त्यांचं प्रसार आहे. तुम्ही संत माय ताप कृपा, तुम्ही संत माय
शिका महाराज यावं. गुरुजीने विचारलं काय शिकवलं, म्हणजे अशी हे शिकवलं. याला काय म्हणतो ना, वाचायचं नाही शिकवलं, फक्त लिहायचं शिकवलं. लिहायचं पण शिका आणि वाचायचं पण शिका. अध्ययनात पण दान प्रत्येक याच्यात यायचं. पांडुरंग हरी पांडुरंग आजी, अरे पांडुरंगा उद्या एकादशी बाबा, कसं दर्शन होईल? नदीला पाणी आहे, आषाढ महिना आहे, नदीला पाणी आले, चंद्रभागा दोन्ही तळण भरून चालली. पांडुरंगा प्रभुजी नाव किनारे, प्रभुजी नाव किनारे, प्रभुजी नाव किनारे. तो एवढा हा काटणार आहे. कारुण्य सिंधू बहुदुःखारी. तो कारुण्याचं सिंधू आहे असं मी ऐकलंय कीर्तनामध्ये. कारुण्य सिंधू बहुदुःखारी, दुःखाचा हरण करणार आहे. माझं दुःख तुला कळत नाही. कारुण्याचं सिंधू आहे, मला दर्शनाला यायचंय, तुला समजत नाही. ज्या वेळेस अशी उत्कट अवस्था तयार होते, याला डिव्हेंट लो म्हणतात इंग्रजीमध्ये. आत्मिक प्रेम, आत्मापासून आलेली हाती, आणि याला प्रार्थना म्हणतात. किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला, किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला. तुझ्या भेटीसाठी माझा जीव आतुर, तुझ्या भेटीसाठी माझा जीव आतुर. असं नाव घ्या त्याचं मनापासून. काल आमच्याकडे वळी होते, अनेक माय बहीण आला, आता 15 मिनिटं कुठं वळी करते. आम्ही सार्वजनिक वळी खेळतात, तर तुमच्यामध्ये काय पद्धती अशी मला घ्या नाव म्हणून वळीचं नवीन दाखल. माझ्या काही माय बहीण चांगलं नाव घ्यायचं, काही नाव. एक माय आपल्या सानिध्यातली होते, तिने सांगितलं नाव घेते, सगळ्याचा अगोदर तुम्ही घेते नाव, असं नाव घ्यावं. सांगितलं की जनार्दन स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवले खडी साखरेचे खडे, आणि अक्षराचं नाव घेते शिवगिरी पुढं. किती गोड नाव, असं नाव घेतात. त्यांना आवडेल, तुम्हाला आवडेल, आवडीने बघा हे नाव. ही आवड तिच्या मनापासून. दुसऱ्या मायबहिणीने सांगितलं की तुम्ही नाव घेऊन आमचं गिऱ्हाईक नाव घ्यायसारखं नाही. ते सकाळपासून घरी आज वडी ते नाव ठेवायसारखं गिऱ्हाईक नाही, पण घ्या. आमचं संतगिर मार्ग पण म्हणतो घ्या ना काय नाव काके झालं, लग्न केले तुम्ही दोन ते लेकरं झाले, घ्यायला का हरकत नाही. तिने सांगितलं वडील लावायला लाकडं, वडील लावायला लाकडं. आमची मंदा, तुमची मंदा, शिवगिरीकडं, आमचे हे तिकडं, गणपतराव तिकडं. सांगायचं तात्पर्य काय किती हो, असं आवडीने ते न घ्या. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा. नावलेली दय परी तयापाशी पांडवा, मी हरवाला दिवसावा, जेथे नाम रोष करावा, करते माझे मी तिथे. अहम भक्त पराधीना, मी तिथे. म्हणून ते तो एवढा कठोर नाही. काय आजी जायचं पहिले केला, जायचं राजाकडून मात्र पैसे रडायला लागले विचार. 2-3 नावड्या नव्हतं गेलं राजा. उद्याची एकादशी, एक दिवस मावळ आहे, जायचंय खरं, पण कसं जाऊ, पाणी ना दिला. बस आजी बस. नाही बसते, पण पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाही. काय हरकत नाही, बस तुला तसं घेऊन जा. आणि महाराज श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय
राम जय जय राम जय राम जय राम. उतरून नाही देणार ना, पैत करायला नेशील ना, निघायची उतरून नाही देणार. रडायला लागली पाय बरं. 2 जणांनी उतरून दिलं राजा, माझ्याकडे पाय का नाही. चरित्र वाचनानंतर काय अंतःकरण धरू नका. स्वामी विवेकानंद पत्र आलं, त्यांचं मित्र वारला, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तर काही काही संन्यासी म्हणतात नाही, येतात मग अंतर्निश्या कुटस्थमचलम ध्रुवम. संन्यासी असा असा, सुखदुःखाच्या पलीकडं असा. ते सांगितलं सुखदुःखाच्या पलीकडंच मी संन्यास घेतलेला आहे, पण त्याच्या अलीकडं माझा मित्र आहे, त्याच्या अलीकडं प्रेम आहे. आणि कुटस्थ नंतर ये. आईच्या गर्भातून आपण आईची भाषा शिकून येतो. आपण त्याला फादर टंग म्हणतो, मदर टंग म्हणतो इंग्रजीमध्ये. भाटीजीवर मदर टंग, तुमची मातृभाषा काय आहे इंग्रजी मीडियमचं. ती आईच्या पोटातून जे शिकून यायला लागतं ते प्रेम आहे. आणि नंतर त्या प्रेमावर पांघरून घालणं म्हणजे संन्यासी. स्वामी विवेकानंद म्हणतात, छोटे छोटे पुस्तक म्हणतात बघा, दुसरं काही वाचण्यापेक्षा नाक में जान खाता खाता पाहण्यापेक्षा मेरे सामने वाले खिडकी में चांद का तुकडा रहता है. कशाला वाचताय, कशाला पाहताय. तर चांद का तुकडा ज्यावेळेस मुस्कळात त्याला दिवसात आणण्या दिसतात. तरुणाचा तो थोडा चिमटा आहे, पण सांगितलं पाहिजे. आम्ही पण कॉलेज शिकलेले, जनार्दन स्वामी साहित्यात शिकलो. मला विचारलं तुझ्या वर्गात किती मुली, मला 4 मुली. पाहतो तू त्यांच्याकडे. मला आता बाबा समोर बसतात पाहायला पाहिजे. पहा पण असं पहा की कावळा कसं पाहतो. का विशिष्टा बघो ध्यान. स्वामी जनार्दन स्वामीची वाच. कावळाची एकच डोळा आहे त्याला, तर त्याला शिकार करत नाही कोणी. असं पहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. महाविठोबाचे मुख, महाविठोबाचे मुख. करू नका संतांचे शब्द. उन्हाळ्याचे दिवस काय प्रवचन करून सावलीला बसा, शीतल सावलीला बसा, छाया मिळेल आणि शीतलताही मिळेल. एक थोडं कमी डोक्यात शिंदेच्या झाडाखाली, अनारळ झाडाखाली जाऊन बस. 2 दिवस झाले तर बस सावली शीतल तर मिळाली का. म्हणे 2 दिवस झाले शीतलही आली नाही, छाया आली नाही. काय अर्थ लावता. म्हणून संतांच्या शब्दाचा सामान्य अर्थ लावून काही विचारतात लोक. पाणी आलं डोळ्यात म्हणजे काय, हे प्रेमाचे आश्रम आहे. माझा मित्र होता, मी अगोदर सामान्य होतो, नंतर संन्यासी झालो. सामान्य होतो ते विचार राहिला नसतं मनामध्ये. कुठं जरी गेलं तरी आपल्याला आपलं भारताला सांगावं लागणार आहे. माय कंट्री इज इंडिया. पुढं बाहेर गेलं तरी सांगावं लागणार. आणि म्हणून देवावर उतरून नाही जाणार ना राजा, नाही जाणार. हे येऊन तुला मी बैल फिरायला येऊ नये. सोडलं बैल फिरायला. आणि राजा माझ्याजवळ काही नाही, थोडंफार 2-3 भाकरीचं पीठ आहे. असं कर तू, उद्या ये, आपण दोघं संगत पार नसतो. म्हणजे येईल आहे, जरूर येईल. हात इतकी गर्दी. आंघोळ केली, हरिपाठ झाला, पांडुरंग हरी पांडुरंग हरी. 3 दगड मांडले, इकडून तिकडून सरपण आणलं. आता स्वयंपाक करायचं, गरम गरम खाऊ घातली पाहिजे. कधी येशील बाबा, कुठे एवढ्या घरी त्याला कुठे शोधायचं. त्याला पत्ता पण सांगितलं नाही. मी येईल त्याची काही गरज नाही, मी इथंच राहतो समोर, राहतो समोर. मी या पास में रहती हूँ. नर्मदा परिक्रमा, नर्मदा परिक्रमा करायला ते एक महात्मा परिक्रमा केली. तर त्यांना भूक लागली. आता 60, 70, 80 वर्ष पूर्वीची गोष्ट. नाना महाराज कराने
आमचं एका स्वतः मारुतीचं मंदिर होतं तिथे बसले आहे, काय करावं झोप येईना. 2 दिवस झाले, 1 दिवस झाला उपवास घडला. म्हातारी बाई तितक्यात एक मुलगी आली, उजेड नाही, कोणीकडं काही नाही, दिवाबत्ती नाही. मग साधं मारुतीचं मंदिर आता 80-90 वर्षापूर्वी परिक्रमा खराब करून तिने सांगितलं, बाबा भूख लगी क्या? क्यों नहीं यार बेटा, भूख तो लगी है, मेरे पास दूध आहे, चलेगा आपको? दे म्हणे आहे दूध. तिने दूध आणून दिलं एका भांड्यामध्ये, तांबा असेल काय असेल, आणि बाबा तुम्हाला दूध पीना होगा कि या ये रख दीजिए, मैं पास में रहती हूँ, सवेरे लेके जाऊंगी. आता ते भुके सपाटे त्यानं दूध पिऊन टाकलं, झोपले. प्रार्थना केली, आईची आरती वगैरे केली, जप करत झोपले. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणून झोपले. सकाळी उठून कोणच कोणी नाही, झोपली नाही, काही नाही. मग त्या तांब्याकडे लक्ष केलं, तांब्यात सांगितलं, तुमचं काय मत? स्वस्त आहे. आता हे पास में झोपडी नाही, काही नाही. पास में रहते हो बोलते क्या बात है? पास में तो सेठ नर्मदा मैया आहे, दुसरं कोणी नाही. हर 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 नर्मदे मां, हर 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 नर्मदे मां, हर 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 नर्मदे मां, हर 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 नर्मदे मां. तुमचा काय विचार आहे? सगळं पिढी पडली की माणूस इकडे तिकडे तो नोट दुसरून घेतो. तुला शाळेत यायला उशीर का झाला? आणि काही नाही, गाळून मी संगत येत होतो, तुला उशीर का झाला? त्याचा रुपये हल्ला होता, तो माझ्या पायाखाली म्हणून दोघाला उशीर झाला. सगळं वेळी पडली तर माणूस उचलून घेते इकडे तिकडे पाहून, आणि गुटक्याची पुढे सापडली तरी विचारत जय जाणार नसाल तुम्ही, म्हणजे खाणार येतात तांबाकडे पुढे सापडले तर मग काय आनंद होतो. मग आता सगळं पुढे सापडला. एक म्हातारी अशा मंदिरासमोर बसतो, भिक्षा मागायला. एक शेटनं आरती झाली, त्याने 10 रुपये टाकला. ती बेकारण्या, बाबा मला आरती दे रे बाबा, मला आरती. तिनं 500 रुपये टाकले. शेटला वाटलं 10 रुपये म्हातारी भीक मागून 500 रुपये कशी. त्यानं विचारलंच, बाबा काय केलं? फार जाऊ द्या ना, टाकले पण नाही. स्पर्धा सगळ्या क्षेत्रात आहे. कोणतं क्षेत्र सुटलं, कोणत्या शहराला असूया सुटली. ती म्हणे, आजी तुम्ही 500 रुपये का टाकले? म्हणजे मला देवाने दिले, मला पण कोटी रुपये देऊन राहिलो ना, तुम्हाला काय बुद्धी झाली? मला देवाने दिले म्हणून. कशी काय दिली देवाने? तुम्ही जाता जाता खिसा चापलेत होते, 10ची नोट काढली, त्याच्याबरोबर 500 रुपये खाली पडले. मला देवाने दिले म्हणून मी देवाने दिले. तुमच्याजवळ 10 रुपये, 1 दशमांश दान दिलं पाहिजे. सांगितलं उत्पन्नातला 1 दशमांश त्याच्यात आलं. तन कोई तो सेवा करे, धन कोई तो दान, मन कोई तो हरिभजन करे, किसी भी दो नाही तुमच्याजवळ पाहिजे सेवा करा. तुका मने फार थोडा तरी बरोबर, थोडा तरी बरोबर, थोडा तरी बरोबर. भावे गावे भावे गावे. आता काही पत्ता सांगितलं नाही कधी काय. रे धावून येते, कधी रे धावून येते, माझ्या हृदयी बसती देव, माझ्या हृदयी बसती देव, कधी रे धावून येते. शेंगा काढायला जात असतात भुईमुगाच्या शेंगा.
माणसाहेब पण जायचे, वेगळं काढून दिल्यानंतरची गोष्ट आहे. आता बाबाजी एकादशी करायची. आता तुम्हाला माहित नाही शहरातील विभागाची शेंगा काढायचं वाटे असतात. माझ्या माय बहिणीला काही वैभव दादांना माहिती, आम्ही पण शेंगा काढायला ते 14 वाटा असायच्या त्यावेळेस. म्हणजे जितक्या शेंगा काढल्या त्याच्या अर्धे शेंगा मालकाला द्यायचे आणि त्या अर्ध्या शेंगाचे 7 वाटे करायचे. त्याच्यातलं 1 वाटा आपल्याला घ्यायचं आणि परत 6 वाटे त्याला द्यायचे. त्याला 14 वाटा म्हणतो. माझा अंतकरण भरून आला का आमच्या म्हणायचे माधवला एकादशी त्यासाठी शेंगा काढायला जायचं. जनार्दन स्वामीच्या आई स्वतः म्हणायचे माझ्या जन्मबाबा एकादशी त्याला भरण्यासाठी शेंगा पाहिजे. मावळी सुद्धा डोळ्यात पाणी आलं. एकादशी दिवशी काहीच मिळालं नाही. तिने भांड झोपले. काशी बनावाचा शेतकरी ज्यावेळेस शेंगा घेऊन आला आणि मोकळा मावली कुठे उघडली तर काय नको का शेंगा एवढा रात्री कसं काय आलं. आणि मला असं शेंगा काढल्या शेताले शेंगा होत्या. थोडं थंडी वाढली म्हणून असं वाटलं की परत शेंगा भाजून मावलेली घेऊन जावा या एकादशी तुला बुद्धी त्यानं होईलच क्लापरावी निमेज कोणाची शक्ती माझ्या देव माणसाही सुद्धा म्हणजे माझ्या जन्मबापाला एकादशी शेंगा कामाली. ही अर्थभक्ती द्या, ही फार उत्तम भक्ती. आता येईल म्हणजे कधी येईल बाबा. आता 10 वाजले उपाय 11 वाजले आणि आता कधी येईल. चूल मांडून बसले. 3च भाकरीचं पीठ आहे. त्याला खाऊ घालू. एक गंगामाईला टाक पुण्याला त्याला देऊन द्या. द्वादशी पारणं सोडायचं. फार आवडच तू जेवून घे बाबा मी नंतर जेवेल. तुला शाळेत जायचं आहे. आमची आई म्हणायची माझं भाकर असायची की नाही सांगते. गरीब फार कठीण असते. मला जाता नाही एवढं. त्यावेळेस सांगतो 72चा दुष्काळ सांगतो. 1 रुपया 35 पैसे हजेरी. सुकडी मिळायची, गहू मिळायचे, ते लाल ज्वारी मिळायची. ते सरावड त्याची वाट पाहत बसली. पांडुरंगाने आपल्या खांद्यावर उघडी घेतली, काठी घेतली. आता नावड्याचं रूप घेऊन खांद्यावर कमळी कमळी हातामध्ये काठी. खांद्यावर कमळी कमळी हातामध्ये काठी. या अरे बाबा आला बरं राजा. किती वेळची वाट पाहत होती. निघाल्यानंतर रुक्मिणी विचारला एवढी एकादशीची एवढी गर्दी कुठं निघाली. आणि आता भक्तांना बोलवलं. सततम कीर्तयंतो माम यततश्च दडवता नमस्तश्यंशी माव. असा नमस्कार करणारा भक्त नित्ययुक्त नित्यनेमान करणारी ती. मला तिच्याकडे गेलंच पाहिजे. दया ठाई पानवा मी हरवला गेलो तिचे नाम घोष परवा करते माझी. पांडुरंग मला पण यायचं तुमचं कशाला येते. मला तिचं नावेत बसून केलं इकडं आणलं. काय 12वा अध्याय का म्हणतो. तेषा महासमृद्धता मृत्यू संसार सागरा भवानी नचरा प्रार्था मया वेश्चित चेत साम. असं वाचल्यानंतर खूप काय काय त्याचे उपकार मारतात. जो मला भक्त आहे असं नित्याने मला पूजा करणारा ध्यान करणारा उपासना करणारा त्याच्यासाठी मी भवसिंधूतून पार करण्यासाठी मी स्वतः नावडी होतो आणि त्याला पैलतरले घेऊन जातो. तेशा म्हणून समुद्र होता. समुद्र हा भवसागर आहे. त्यातून समुद्रातून पैलतीरला जायचे तर समुद्राचा प्रवास असा आहे की मध्ये उतरता येत नाही. येतो समुद्राचा प्रवास असा आहे की मध्ये उतरता येत नाही. येतो उतरता विचार घेऊन येतो. आता नर्मदाकडे घेऊन गेलं तुम्ही मग मही सागर उतरते ते मध्ये उतरलं तर काय होईल. एखाद्या माशाचं नाटक होईल. दुसरं काय. म्हणून समुद्रातून तरुण जायचं असले तर पैलतीरला गेल्याशिवाय त्याला सोडू नये नावेला. पैलतीरला मी घेऊन जातो नावाडी. गुरु नाम गाता गाता गाठूया किरा. गुरु नाम गाता गाता गाठूया किरा.
पैसेला गेल्याशिवाय नावेचा आधार सोडू नये. तसा तो मला पण यायचं. आता पत्नीचा आग्रह कोण म्हणून देव मोडे ते आपण का करणार. विचारलं की माझा वाढदिवस तुम्हाला माहिती आहे ना आधी. हो. या अक्षरसमोर उभी होती विचार. मग सांग मी कशी दिसते. त्याला पंचायत पडले की साहेब त्यानं केलं तर वजन आहे. आता काय सांगणार. पण आता चांगलं नाही म्हणत. आता वाढदिवस आहे रात्रीच वारण्यात जास्त मीठ पडायचं. त्यापेक्षा त्यानं सांगितलं आता आमची मराठवाड्याची भाषा अगदी तू चवळीच्या शेंगासारखी दिसते. मग असं करून मला पाणी तहान लागली. त्या फ्रीजमध्ये होती बाटली इकडे घेऊन येऊन मायगंगी ते फ्रीज इकडे घेऊन येतो पण तुम्हाला उचलून तिकडे घेऊन जाते. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम कुठं निघाले. अरे माझ्या भक्तांना मला बोलून कालपासून झालं ना. आता बऱ्याच लोकांचं दर्शन आता मी जातो. मला पण यायचं. आले तुला बघितलं पाहत त्यांच्याबरोबर ते म्हातारीने विचार केला की 3च भाकरी पीठ आहे. आता आणखी वाटेकडे जाईल. कोण आहे. माझी पत्नी. तिनं आग्रह केला मला पण भेटायचं आहे आजीला. बरं त्यांना जेव घालू. आपण उपवास करू. कालचा उपवास आजचं पण उपवास द्वादशी आज प्रदोष समजा. देवानं ओळखलं की त्या मनामध्ये खरी प्रेम स्वतःने जाऊ द्या आज उपवास केला यानं दोघाला जेव घालो. अरे बाबा द्वादशी दिवशी काला शनी जयंती आणि प्रत्येक वारकरी महिन्याची वारकरी आळंदी पंढरपूरची वारकरी न महिन्यात दर महिन्यात 6 वारकरी कालपासून कार्यक्रम सुरू झाला. पुणे आम्हाला भूक लागली. बरोबर संत जीव महाराज म्हणजे त्यांना चांगलं खावं मला शनी जयंती दिवशी आम्ही महाराज. आणि जो भगवत भक्ताला अशा प्रकारचा आदर करतो नीट लक्ष देऊन ऐकतो. कालची शनी जयंतीचं महत्व सांगतो की जो अशा वैवृद्धांना भक्तांना आदर करतो. आईवडिलांचा आदर करतो. आईवडील नसेल तर सासू सासऱ्याचा आदर करतो. सासू सासऱ्याचा आणि मामा मामीचा जो आदर करतो. शनी महाराजांनी सांगितलं की त्याच्यावर माझी बाधा कमी होती. नुसतं शनी महाराज तेल टाकून काही उपयोग नाही. आई वडील तुम्ही वेगळं राहत असेल तर शनी महाराज तुम्हाला क्षमा करणार नाही. इट इज द नॅशनॅलिटी. शासन करणार देवत आहे. हां यांचा आदर केलाच पाहिजे तरच बाधा नाही. शनी त्रास होत नाही. मग प्रवचन करायला आलो तर वेळ नव्हता. शनीश्वरा शनीश्वरा रविपुत्र शनीश्वरा 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 रविपुत्र शनीश्वरा. झाला दीड तास. बस या आई बस. कोण आहे कोण म्हणजे यांची घरवाली. आजी तुम्ही काल थकल्या. मी स्वयंपाक करते. नको 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 तुम्ही माझे पाहुणे. मी तुम्हाला कसं काय स्वयंपाक करायला लागतो. अतिथी देवो भव. तुम्ही माझ्या अतिथी देवा समाधी. आणि नाही आजी थांबतो. हातातून याची ताटली ते 3 काय कालवनाचं असेल ते सगळं स्वतः अन्नपूर्णम सदापूर्णम शंकरन प्राणवल्लभे स्वतः आदिमाई शक्ती महालक्ष्मी महासरस्वती महाअन्नपूर्ण स्वयंपाकाला. आजी गरम गरम भाकर तुम्ही यांना वाढा आणि तुम्ही बसा. नाही म्हणे तुमचं जेवण करून घ्या मी पाहिलं नंतर. नाही आजी तुम्ही जेवण बसा ज्यांच्या बरोबर जेवायला. तसे ते जेवणार नाही. त्यांना सांगितलं की मी जेवणार नाही. तर दोघं बसले. आजी बसली जेवायला. दोघं बसले. पांडुरंग पण बसले. आता भाकर 3च. आता एक भाकर त्यांना वाटली. पांडुरंग बायसा खाऊन लागली. कसं काय खाऊ. पीठ तर 3च भाकरीच आहे. मी जर खाली देऊ कशी राहील. आजी जेवा ना तुम्ही. पांडुरंग सांगितलं आजी जेव. काय म्हणाल म्हणून जेवा फार आवड. तरी पण आजी जेवला. काय हरकत तुम्ही नाही जेवलात म्हणून मी जेवलं. अरे असं ना करू बाबा. तुम्हाला नाही तुम्ही पलीकडे घेऊन आलो. बरं बाबा मी काय
मोजून घास खायला लागली. अर्धी भाकर बाजूला ठेवली, अर्धीच खाल्ली. 3 भाकरी झाल्या, परत तव्यावर भाकर तयार. पोटभर जेवण राहिलं. पांडुरंग पोटभर जेवले, मी हळूहळू जेवण राहिलो तरी तव्यावरच भाकरी तयार. परत चुलीला भाकर लावली तयार. आणि मग त्या आईच्या डोळ्यात पाणी. राजा कोण येतो तू कर सांग, कोण येतो? खरं सांगतो कोण? देवा तुला, देवा तुला कोठे देवा तुला कोठे राजा तू कोण आहे? एक भाकर खाल्ली, तू खाल्ली, अर्धी भाकर बाजूला ठेव, तव्यावर भाकर तयार आहे, परत चुली लावलेली भाकर तयार आहे, कालवण पण तयार आहे. सांगू तू कोण आहे? तुम्ही दोघं मला दर्शन दे. द्यावं लागलं दर्शन. सुंदर ते भेट केली, घर काठावर पायावर डोकं ठेवलं, महाराज गळा 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 गाडायला लागली. गाड्या पांडुरंगा, या शूद्र जीवासाठी तू एवढं कष्ट घेतलेस, मला पैशाला न सोडलं, स्वतः महालक्ष्मीला घेऊन आला, तिला स्वयंपाक करायला लागला, काय माझ्याकडे द्यायला तुझ्याजवळ? शुद्ध ज्याचा भाव शुद्ध ज्याचा भाव दूर देवता शुद्ध ज्याचा भाव शुद्ध ज्याचा भाव. आसरूनच पाय धुतले पांडुरंगाचे. आजी खरा अभिषेक झाला, उठा. दोघांनी हात वर करून आजीला उठवलं, गाळ्याशी लावलं. पंढरीच्या लोकांना हे अभिमान, गायापोटी जन एकमेका. दोघांनी त्या तिचं दर्शन घेतलं पांडुरंगाने, रुक्मिणीचं दर्शन घेतलं. आजी आजच्या सारखं पंचपक्वान्नाच्या भोजनापेक्षाही गोड भाजी भाकरीचा तुझा नैवेद्य होता. आमच्याकडे आता पंचपक्वान्न 56 भोग लावतात आमच्याकडे. अरुण घरी चालले म्हणजे वृंदावन 56 परत एक एक घास खाल्ला तरी 56 दिवसाचा कार्यक्रम येतो. आजी ही भाकर फार गोड लागली, भाजी भाकर. म्हणजे बाबा गरीब आहे, मोलमजुरी कर, काय लागतं आजी तुला? आपल्यासारख्या आजीनं काय मागितलं असतं? काही नाही राजा, जन्मोजन्मी जन्मोजन्मी हेच सेवा करू दे. काय न मागणे ते मागू देवा, करू भक्ती आणि सेवा. काय उणे तू मागवाशी, रिद्देशी ती तुझ्याजवळ आहे. आम्हाला काही नको, जन्मोजन्मी अशीच भक्ती होऊ दे. हीच मागते जनार्दन स्वामी कडे. आम्हाला फक्त जन्मोजन्मी तुझा दास करून घे, दासाचा दास करून घे. दुसरं काही मागू नका, हेच मागा, याच्यातच सुखी कर. सांगितलं की आजी जन्मोजन्म पुढचं जन्मी सुद्धा अशीच भक्ती झाली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा हो पुढची जन्मी ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, साक्षात जनाबाई आधीच बदल लागला. आजी झालं तिची येणी फणी करी पांडुरंग, तिच्या वाली कमारल्या देवाने. तिचा पर्व दळू लागला. दळिता कांडिता दळिता कांडिता दळिता कांडिता दूध गाईन अनंता, दूध गाईन अनंता. दळिता कांडिता
विचारलं की पांडुरंगा तुम्ही एवढी जनीची सेवा करता विसरून गेले मागच्या जन्म पांडुरंग तर नाही भरणार माझ्या जनीला नाही कोणी म्हणून मी करतो तिची येणी पणी असा अभंग फार थोड्या अभंग आहेत जरूर वाचा. मी कॉलेजला असताना एक डॉक्टर पिंगे म्हणून होते त्यांनी जनबाईवर पीएचडी केली. जनबाईवर पीएचडी करताना त्यांना 8-10 वर्ष लागली. तिच्या अभंगाचं रसग्रहण भावार्थ करताना आणि अन्वयार्थ करताना आणि मग त्यांच्या व्याख्यानाला मी गेलो होतो. त्या व्याख्यानामध्ये ते सांगायचे की मी डॉक्टर पिंगे जनाबाईवर पीएचडी केली पण जनाबाईनं माझ्याबरोबर एक केस सुद्धा ठेवला नाही. इतकं तिथं आणि मला थोड्या अभंग आहे किती जन्माचे पण म्हणून जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून या म्हणजे सततम कीर्तन सतत कीर्तन करणारे सतत नामस्मरण करणारे पण ते दृढनिश्चयानं करणारे आम्ही विश्वासानं करणारे नित्ययुक्ता उपासते अशी उपासना आपल्याकडून घडावी म्हणून जनार्दन स्वामींनी अनुष्ठान यज्ञ याग हे सदैव चाले अन्नदान दिना त्यानिमित्तानं तुम्ही याल तुम्ही नामस्मरण कराल सेवा करणारे सेवा कराल दान देणारे दान करतील तर सगळ्याला पुण्याचा लाभ मिळेल म्हणून जनार्दन स्वामींनी अवतुक्रम मानला. तो उपक्रम आदरणीय सद्गुरू साहेबांना महामंडलेश्वर अध्यक्ष आज आपल्याला आपल्याकडून करून घेता येत. हे सर्व जनार्दन स्वामींच्या सामर्थ्याचे भाग आहे त्यांच्या शक्तीचा भाग आहे आणि म्हणून द्यावं आपले गुरुदेव भगवान श्री जनार्दन स्वामी आपल्याकडून अशाच प्रकारचे जन्मजन्मी करून घ्या आणि आम्हाला असाच जरा अतिशय आनंद द्या तुम्हाला आम्हाला सर्वांना आणि हीच प्रार्थना जनार्दन स्वामीला करूया आणि या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेव. जय जनार्दन.